आनंद खूप झाला मला की माझ्या मुलीचं सिलेक्शन झालं. मी तेव्हा सगळ्यांना सांगायला फिरायला गेली की बा माझ्या मुलीची आता टीव्हीवर मॅच दिसणार, तुम्ही बघा. आणि तुम्ही म्हणता ना की काय ही मुलगी खरंच जाईल का तिथपर्यंत, खेळेल का, खेळते का, आम्ही तर कधीच नाही बघितलं तिचं मॅच. तर मी म्हटलं तुम्ही बघून तर पहा. भारतीय महिला क्रिकेट संघात आपल्या लेकीची निवड झाल्यानंतर एका आईनं व्यक्त केलेल्या या भावना आहेत. अमरावतीच्या भीमटेकडी परिसरात राहणारी ही आहे भारती फुलमाळी. कधी काळी इथल्याच उत्तम नगरच्या गल्लीमध्ये भारती क्रिकेट खेळताना दिसायची आणि आता तिची थेट भारतीय संघात निवड झाली आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या भारतीनं मोठ्या कष्टानं हे यश मिळवलंय. पण भारतीच्या संघर्षासाठी फक्त तिची आर्थिक परिस्थिती हे एकमेव कारण नव्हतं, कारण त्यापेक्षाही मोठा संघर्ष तिला करावा लागला तो लोकांकडून उडवल्या जाणाऱ्या खिल्लीमुळे. भारती इथपर्यंत कशी पोहोचली, तिला काय काय अडचणी आल्या आणि अत्यंत सामान्य कुटुंबातल्या या आईबापांनी आपल्या लेकीला कशी साथ दिली, तेच या खास रिपोर्ट मधून पाहू. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या भारती फुलमाळीचं नाव आज देशभरात गाजतंय, कारण तिची निवड थेट भारतीय महिला क्रिकेट संघात झाली आहे. सातत्यानं केलेल्या मेहनतीच्या जोरावर तिनं हे यश मिळवलंय. भारती 5वीत असताना तिनं टोलवलेला एक चेंडू एका व्यक्तीला लागला आणि तो घरी भांडायला आला. तेव्हा तिला मैदानात खेळण्याचा सल्ला तिच्या वडिलांनी दिला आणि तिथूनच तिच्या क्रिकेटला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, असं भारतीचे वडील सांगतात. भारतीनं सुरुवातीच्या काळात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर डॉक्टर दीनानाथ नवाथे यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले. पुढे संदीप गावंडे यांच्या SGCA अकादमीच्या माध्यमातून तिनं बारकाव्यांवर आणखी काम केलं. अन्वयाच्या 12व्या वर्षीच 19 वर्षाखालील विदर्भाच्या संघात तिची एंट्री झाली. ती त्यावेळेस जेमतेम 12-13 वर्षाची असेल. ती त्यावेळेस विमेन्स क्रिकेट नव्हतं BCCI मध्ये. तेव्हापासून ती रेग्युलर तिथे प्रॅक्टिस करायला येत होती. त्यावेळेस तिने असा विचार केला नव्हता किंवा तिच्या वडिलांनी असा विचार केला नव्हता की हे BCCI मध्ये केव्हा येईल क्रिकेट आणि मग भारतीला चान्स मिळेल की नाही मिळेल, हा कधी त्यांनी त्यावेळेस विचार नव्हता केला. बस जस्ट एक तिची आवड, तिचा इंटरेस्ट, तिथून तिची क्रिकेटची सुरुवात झाली. मग ती क्रिकेटला खेळायला आली असताना मग तिला तिचं खेळण्याची जी स्टाईल आम्ही बघितली होती, कारण ज्यावेळेस एखादी खेळाडू त्याच्या स्वतःच्या मनामध्येच एक इंटरेस्ट तयार होतो, तर कुठली स्किल शिकवल्यानंतर ते लवकर ग्रास्प करतात, म्हणजे अडॉप्ट करतात. एकदा संधी मिळाली आणि भारती यशाची शिखरं सर करत गेली. 2016 मध्ये भारती ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होती. त्यानंतर 2017 मध्ये तिची इंग्लंडच्या दौऱ्यासाठी सुद्धा निवड झाली. गेल्या 2 वर्षांपासून ती वुमन्स प्रीमियर लीग गुजरात जायंट्सच्या संघात आहे. तर आता तिची थेट भारतीय संघात निवड झालेली आहे. या यशानंतर तिच्या कुटुंबानं मोठा आनंद व्यक्त केलाय. यावेळेला भारतीचे वडील काय म्हणालेत ते ऐका. मला 3 मुली आहेत. त्या 3 मुलींपैकी ही माझी जी मोठी मुलगी आहे भारती, माझ्यासाठी ज्या पाल्यामुळे पालकांची ओळख होते, तो एक माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. तिची जी इच्छा आहे की मी आता इथपर्यंत आलो आहे, पण माझ्या मागे ग्रामीण विभागातील या छोट्या शहरामधील ज्या मुली आहेत त्या सुद्धा समोर आल्या पाहिजे, त्यांच्यासाठी मला काही करता येईल का, त्याच्यासाठी ती प्रयत्नशील आहे. पण दुसरीकडे याच भारतीच्या वाट्याला एक दुसरा संघर्ष सुद्धा आहे. भारतीचं राहणं, बोलणं, वागणं आणि दिसणं हे काहीसं मुलांसारखं आहे आणि याच गोष्टीवरून तिला अनेकदा वेगवेगळ्या दृष्टीनं पाहिलं जायचं, तिची खिल्ली उडवली जायची. याबद्दल तिच्या आईनं काय म्हटलंय ते एकदा नीट ऐका. किंवा तुम्ही अशा टीका करणं ही चुकीची गोष्ट आहे. कारण की मुलगी मुलगा काय आहे असं का मुलाने हे केलं पाहिजे. माझी मुलगी मला माहिती आहे ना, तुम्ही किती काय म्हटलं त्यांच्यात थोडी होणार आहे की मुलगी आहे की मुलगा आहे म्हणून. तिची पर्सनॅलिटीच तशी आहे, त्यात तुम्ही काय करू शकता बदल. भारतीची जेव्हा विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली होती तेव्हा तिच्याकडे स्वतःची बॅट, पॅड आणि बूट सुद्धा नव्हते.
भारतीला खर्चासाठी देता येतील इतपत 1-2 हजार रुपये सुद्धा तिच्या कुटुंबाकडे नसायचे. पण अशाही परिस्थितीत न डगमगता भारती ही खेळत राहिली आणि आज तिची निवड थेट भारतीय संघात झाली आहे. भारतीच्या या जिद्दीला लोकमतचा सलाम. तुम्हाला भारतीची ही कारकीर्द आणि तिची यशोगाथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच स्टोरीज जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा.